सिद्धेवाडीत बेकायदेशीर क्रेशरवर कारवाईची मागणी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे बेकायदेशीररित्या क्रेशर चालवले जात असल्याचा आरोप करत संबंधितावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। याबाबत तहसीलदार मिरज यांना निवेदन देण्यात आले असून क्रेशरमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। निवेदनानुसार संबंधित जमिनीवर सुमारे 40 ते 50 फूट खोदकाम करून खडी काढली जात असून ती अंदाजे 6,000 रुपये प्रति कर स्टँड आणि 8,000 रुपये दराने विक्री केल्या जात असल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे नियमांचे उल्लंघन होत असून महसूल विभागाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर याबाबत लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्हीजेएनटीच्या वतीने कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। ही मागणी आरपीआय व्हीजेएनटी सांगली जिल्हा अध्यक्ष अजित उर्फ परशुराम सागरे यांनी केली आहे। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, उपाध्यक्ष सचिन सकटे आणि पदाधिकारी उपस्थित होते। आठवले गट व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष सांगली। मी आज तहसीलदार ऑफिसला आपल्या संघटना पक्षाच्या वतीने निवेदन देत आहे। सदरच्या सिद्धेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली इथे बेकायदेशीररित्या खडी क्रशर चालत असून सिद्धेवाडी इथे बेकायदेशीररित्या उत्खनन चाललेलं त्वरित थांबावं। 40 ते 50 फूट खोदून बेकायदेशीररित्या खडी व क्रशर हा विकण्यात येत असून ह्या खडी क्रशर मालकांचा सरकारचा महसूल बुडण्याचा प्रयत्न असून ह्या खडी क्रशर मालकांचा त्वरित चौकशी करून यांना कठोर कारवाई व्हावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमरण उपोषण घेण्यात येईल। तरी हे त्वरित उत्खनन थांबावं, अन्यथा न थांबल्यास आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्यात येईल।